नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचे पुण्यफल. शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर, बुधवार, पौष कृष्ण एकादशी, दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि उत्तरायणाला सुरुवात होत आहे. संक्रांत ही बालव कर्णावर असून तिचे वाहन वाघ व उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली आहे. कपाळावर केशराचा टिळा आहे. ती वयाने कुमारी बसलेल्या अवस्थेत असून वासासाठी जाईचे फूल घेतले आहे. अन्न म्हणून ती पायस म्हणजेच खीर भक्षण करीत आहे. तिची जात सरपासून मोत्याचे अलंकार धारण केलेले आहेत. संक्रांतीचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 30 आहे. संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे गमन करीत असून वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख समृद्धी प्राप्त होते आणि ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात, असा शास्त्रीय समज आहे. संक्रांतीच्या पुण्यपर्व काळामध्ये स्नान करावे, दान धर्म करावा, नामस्मरण करावे, तिळाच्या पाण्याने स्नान करावे, तिळाचे हवन करावे, तिळगुळ वाटावेत. यामुळे पुण्यकर्म वाढते व आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत लहान बाळांना बोरन्हाण करण्याची सुद्धा परंपरा आहे. या बोरन्हाण केल्यामुळे मुलांना उन्हाळ्याचा त्रास होत नाही. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटावा. यामुळे नात्यांमध्ये स्नेह व गोडवा वाढतो व आपले नातेसंबंध सुधारण्यास मदत होते व आपले दुःख भेदभाव विसरले जातात. म्हणून या दिवशी तिळगुळ वाटावा व आपला अबोला कमी करावा. तर असं हे संक्रांतीचं पुण्यफल आहे. संक्रांतीच्या काळामध्ये कठोर बोलणे टाळावे. तसेच संक्रांतीच्या पर्वकालामध्ये दान धर्मसुद्धा करावा. नवीन भांडे, गाईला घास घालणे, तिळपात्र दान करणे, अन्नदान करणे, गूळ दान करणे अशी दानं जरूर करावीत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगा. तसेच आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा व हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.